तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आलो पण नवीन व्हिडिओ घेऊन आणि नवीन टॉपिक घेऊन. मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये कॉन्टेस्टंट कोण कोण आहेत आणि गेम कसा होणार आहे ह्या व्हिडिओमध्ये तेच सांगणार आहे. मित्रांनो, व्हिडिओला लास्ट पर्यंत बघा आणि व्हिडिओवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि व्हिडिओला लाईक नसेल केला तर लाईक पण करून घ्या आणि कमेंट मध्ये मित्रांनो तुमचा आवडता कॉन्टेस्टंट कोण आहे हे पण कमेंट करत जावा. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया लगेच. मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता बिग बॉसचे जे नवीन नवीन प्रोमो येतात, नवीन नवीन व्हिडिओ येतात, त्याच्यानुसार तर बिग बॉस हा वेगळ्याच रीतीने व्हायरल होत आहे आणि वेगळ्याच प्रकारे मित्रांनो बिग बॉसची झलक पण आपल्याला बघायला भेटत आहे. तसंच मित्रांनो, ह्या वर्षी बिग बॉसचा थोडा अलगच जलवा आहे, कारण की बिग बॉस यावेळेस एवढ्या प्रचंड म्हणजे प्रचंड व्हायरल होत आहे आणि ह्यावेळेचा बिग बॉस म्हणजे मित्रांनो टीआरपीचा बाप बनणार आहे. कारण की मित्रांनो, ह्यावेळेचा बिग बॉस लेट पण येत आहे आणि प्रेक्षक पण वाट बघत आहेत, भरपूर लोक वाट बघत आहेत ह्या बिग बॉसची. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही की बिग बॉस ह्यावेळेस 8 वाजता सुरू होणार आहे. म्हणजेच मित्रांनो 8 ते 10 पण चालू शकतो शो किंवा 8 ते 9 पण चालू शकतो शो, काहीही सांगता येत नाही. कारण की मित्रांनो, हर वेळेचा शो 9 वाजता असतो किंवा 9:30 वाजताचा असतो, पण ह्या वेळेस 8 वाजताचा का ठेवलेत हे त्यांनाच माहिती. कारण की मला तर वाटतंय बिग बॉस सीझन 6 हे मोठ्या प्रमाणे ह्याला दाखवायचं आहे आणि जास्त टाइम दाखवायचा आहे, असं काहीतरी असू शकतं. आणि मित्रांनो, आताचा जो कॉन्टेस्टंट लिस्ट आहे त्याच्यातली 1-2 नावं पण सांगणार आहे मी. त्याआधी सांगतो मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला बिग बॉस मराठी सीझन 6 हे लाईव्ह बघता येतं. ते कसं? ते असं मित्रांनो की तुम्हाला स्क्रीनशॉट काढून त्यांच्या पेजला टॅग करून आपल्या इंस्टाग्रामच्या पेजवर अपलोड करायचं आहे. ते मित्रांनो इंस्टाग्रामच्या कलर्स मराठीचं जे इंस्टाग्रामचं पेज आहे त्याच्यावर एक लिंक आहे मित्रांनो, त्या लिंकला क्लिक करून बिग बॉस मराठीची लिंक एक नाव येईल, त्या लिंकला क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला 5 प्रश्नांपैकी 3 प्रश्नांचे अचूक उत्तर द्यायचं आहे आणि ते जिंकल्यानंतर तुम्हाला एक की भेटेल, म्हणजे चावी भेटेल. ती चावीची स्क्रीनशॉट काढून कलर्स या पेजला टॅग करून तुमच्या इंस्टाग्राम पेजवर अपलोड करायचे आहे. अपलोड केल्यानंतर तुम्हाला लगेच दुसऱ्या दिवशी विजेता कोण आहे हे समजेल मित्रांनो. तसंच विजेते हे आहेत, ते असंच विजेते दाखवत आहेत आणि विजेते झाल्यानंतर आपल्याला कधी कधी ते बोलवतील, ते स्वतः मेसेज किंवा स्वतः ऍड्रेसवर आपल्या तिकीट वगैरे पाठवतील, असंच काहीतरी असेल मित्रांनो. त्याच्यामुळे सांगतोय, हे संधी कुणीही सोडू नका, कारण की लाईव्ह मराठी बिग बॉस बघणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे आणि खूप म्हणजे खूप भारी पण वाटणार आहे. तुमच्या आमच्यासारखी म्हणजे मित्रांनो त्यांना लाईव्ह बिग बॉस बघणे खूप म्हणजे खूप उत्साहाची गोष्ट असते. त्याच्यामुळे सांगतोय, हे सगळ्या गोष्टी करा आणि इंस्टाग्रामच्या पेजला टॅग करून तुमच्या पेजवर अपलोड करा. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे श्रीमान दादाचं नाव हे खूप म्हणजे खूप व्हायरल होत आहे की बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये श्रीमान दादा येऊ शकतो. आणि दुसरं नाव आहे मित्रांनो, सगळ्यात मोठं म्हणजे महेश मोटेचं पण नाव इंस्टाग्रामच्या रीलवर खूप म्हणजे खूप व्हायरल होत आहे. इंस्टाग्रामवर महेश मोटे हे बिग बॉस सीझन 6 मध्ये जाऊ शकतात. मित्रांनो, आणखी पण कन्फर्म लिस्ट आलेली नाहीये, फक्त हे 2 नाव व्हायरल जास्त होत आहेत म्हणून मी तुम्हाला हे 2 नावे सांगितलेले आहेत. तर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा. तर चला, बाय बाय.